नमस्कार, रावित भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्व ड्रायव्हर भाऊ आणि आपले सगळ्यांनी बघण्यासारखं आहे। का माहित आहे का, मध्ये एका महिलेने आपल्या ड्रायव्हर भावाच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरले। आपल्या सर्व ड्रायव्हर भावाने तिला ट्रोल केलं, कारण तिने एकदम आमच्या पहिले तर ड्रायव्हर आमच्या जेवढे पण ड्रायव्हर आहेत भारतामधले, त्यांच्या पश्चात त्यांच्या घरची लक्ष्मी ही ड्रायव्हर आपला 15 दिवस, महिना, दीड महिना बाहेर असतो। ट्रक ड्रायव्हर असो, कुठलाही ड्रायव्हर असो, तो आपल्या पत्नीच्या भरोश्यावर जातो। आपली लेकरं बाळ सांभाळेल, आपली आई वडील सांभाळेल, आणि तिच्याबद्दल एका महिलेनेच अपशब्द वापरले। ट्रोलही करण्यात आलं, खूप मोठा मुद्दा झाला तो। पण हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की ह्या व्हिडिओमध्ये काहीच जे सोशल मीडियावर महिला आहेत त्यांनीच तिच्याबद्दल व्हिडिओ बनवला। कुठलीही महिला संघटना ह्याच्यासाठी धावून आली नाही, कुठलीही महिला आयोग धावून आले नाही, की कुठल्या तरी राजकीय महिलेबद्दल जर बोललं असतं ना तर महिला आयोग असे हात बाहेर सरसवून ते धावले असते। एका महिलेबद्दल बोलला, पण ड्रायव्हरला कोण इज्जत देते? मुळात समाजात ड्रायव्हरला इज्जत नाही, कोणी इज्जत देत नाही हो। कोणी यान टिकली मारा ना, सरकार ड्रायव्हर बद्दल विचार करतं। कुठल्याही सरकारने आतापर्यंत ड्रायव्हरचं कुठलं भलं केलंय का मला सांगा? कुठल्याही नाही। आणि एका ड्रायव्हरच्या पत्नीबद्दल असा अपशब्द वापरल्यानंतर कुठलाही महिला आयोग आलं नाही धावून, कुठलीही महिला संघटना धावून आली नाही की त्या मुलीबद्दल केस दाखल करून तिची माफीनामा व्हिडिओ घेऊन या सगळ्या झाल्या पाहिजे होत्या गोष्टी, पण काही नाही। ड्रायव्हरलाच इज्जत नाही तर ड्रायव्हरच्या बायकोला कोण इज्जत देणार हो? असा समज होतो सगळ्यांचा। विचार कर ना, महिला संघटना अशा धावना येतात एखाद्या महिलेबद्दल बोललं तर, पण इथे सगळे चिडीचूप। कुठलीही महिला संघटना आली नाही किंवा महिला आयोग आलं नाही की त्या मुलीवर कारवाई झाली म्हणून असं कुठल्याही सोशल मीडियावर व्हिडिओ आलं नाही। विचार करण्याची बाब आहे। एका ड्रायव्हरच्या बायकोबद्दल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलली ती, पण कुणाच्याही तोंडून आलं नाही की ड्रायव्हरला सन्मान नाही देत, पण कमीत कमी त्याच्या बायकोला तरी सन्मान द्या। कुणीही केलं नाही हा व्हिडिओ, आणि ना तिच्यावर केस दाखल झाली ना तिच्यावर काय झालं। तुम्हाला खरंच मी अपेक्षा करतो ह्या व्हिडिओबद्दल, आणि मी ह्या व्हिडिओला नक्की सांगेन, या व्हिडिओला तुम्ही शेअर करा, भरपूर शेअर करा, की लोकांपर्यंत पोहोचू द्या हा व्हिडिओ। की भले ड्रायव्हरला नका सन्मान देऊ, पण कमीत कमी तिची जी घरची जी लक्ष्मी आहे तिला तर सन्मान द्या। तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा।